नमस्कार मित्रांनो, आज आपण विभागीय आयुक्त कार्यालयाजवळ मराठा क्रांती मोर्चाचे राजेंद्र दाते पाटील हे गेल्या 11 दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत। त्या ठिकाणी आपण आलो होतो आणि त्यांच्या काय प्रमुख मागण्या आहे या संदर्भामध्ये आपण त्या आंदोलक लक्ष्मण सिरसाट यांच्याकडून आपण जाणून घेऊ की त्यांच्या काय प्रमुख मागण्या आहेत। आता मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आरक्षणाच्या बाबतीत ज्यांचा सखोल अभ्यास आहे आणि नुसतं आरक्षणाच्या बाबतीतच नाही तर ते जलतज्ञ म्हणून ओळखले जातात असं एक अभ्यासू व्यक्तिमत्व डॉक्टर राजेंद्र दाते पाटील हे 9 ऑगस्टपासून इथे उपोषणाला बसलेले आहेत। म्हणजे अन्नत्याग आंदोलन त्यांनी सुरू केलेलं आहे। आज अन्नत्याग आंदोलनाचा 11वा दिवस आहे आणि त्याच्यामध्ये त्यांच्या महत्त्वाच्या मागण्या अशा आहे की जे मराठवाड्यासाठी हैदराबाद गॅझेटियर लागू केलं म्हणतात, हैदराबाद गॅझेटियरनुसार आरक्षण लागू झालं म्हणताय, तर त्याचा खुलासा करावा। म्हणजे मराठवाड्यातल्या एखाद्या मराठ्याची जर कुणबी म्हणून कुठेच नोंद नसेल आणि कुठेच त्याची वंशावळ जुळत नसेल तर अशा मराठ्याला सुद्धा हे आरक्षण कुणबी सर्टिफिकेट मिळून ओबीसी त्याला मिळू शकतं का? तर आम्ही तर उपायुक्त मॅडम त्यांच्याशी बोललो, त्यांनी सांगितलं की याचं उत्तर नाही आहे म्हणे, म्हणून त्याचा खुलासा सरकारने करावा। आणि दुसऱ्या महत्त्वाच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यामध्ये मराठा समाजाच्या मुलांना चांगलं शिक्षण घेता यावं, त्याच्याकरता KG to PG, मग फीसच्या बाबतीत असेल, वसतिगृहाच्या बाबतीत असेल, मार्क्सची जी पात्रता आहे त्याची, वयोमर्यादेची अट, या सर्व OBC प्रमाणे करण्यात याव्यात। म्हणजे जेणेकरून आम्ही काही राजकीय आरक्षण मागत नाही आहे किंवा OBCच्या याच्यामध्ये आम्हाला घ्या त्याच्यातला आम्हाला वाटा द्या असंही म्हणत नाही। म्हणजे दाते पाटलांचा याच्यामध्ये इतका चांगला उद्देश आहे की जेणेकरून OBC आणि मराठा समाजामध्ये जे आज दुही निर्माण झालेली आहे मागच्या काही काळापासून ती सुद्धा बंद होईल। म्हणजे ते सलोख्याचं वातावरण, सौहार्दाचं वातावरण होईल, ही एक मागणी आहे। त्याच्यानंतर शासनाने वेळोवेळी सांगितलं आहे की आम्ही मराठा आरक्षणादरम्यान जे आंदोलनं झालेत त्या आंदोलकांच्यावर दाखल झालेले गुन्हे मागे घेऊ, परंतु अद्यापर्यंतसुद्धा ते गुन्हे त्यांनी मागे घेतलेले नाही आहेत, तर ते तात्काळ मागे घ्यावेत। शिवाय सारथीला किमान 5,000 कोटीचा निधी द्यावा, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाला 10,000 कोटीचा निधी द्यावा आणि त्या काळात मग EWS असेल किंवा SCBC ज्या आरक्षण दिलं होतं त्या आता जे नंतर बंद झालं, परंतु त्या काळामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी ज्या नोकरीला लागण्यासाठी अर्ज केलेले आहेत तर ते ग्राह्य धरावेत। आणि मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान सगळ्यात पहिला हुतात्मा झालेले कायगावचे काकासाहेब शिंदे पाटील त्यांच्या आणि त्यासोबत इतर जे मराठा आरक्षण आंदोलनाच्या दरम्यान हुतात्मे झालेत त्यांच्या स्मरणार्थ कायगावला एक स्मारक बनवावं, त्याच्याकरता शासनाने 1 एकर जागा द्यावी आणि 5 कोटीचा निधी देऊन ते चांगलं डेव्हलप करावं, अशा काही मागण्या घेऊन राजेंद्र दाते पाटील ते बसलेले आहेत। बरं, सरकारकडून कोणी भेट घ्यायला आलं होतं का चर्चा करायला? सरकारकडून जर म्हटलं तर आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय संजयजी सिरसाट साहेब येऊन गेलेत। त्यांनी सांगितलं की मी आता जी गेल्या मंगळवारची कॅबिनेट होती त्याच्यामध्ये तो विषय मांडतो आणि त्याच्या बाबतीत सकारात्मक असं काहीतरी मी इथे घेऊनच येतो, परंतु अद्यापर्यंत त्यांचा तसा कुठलाही निरोप नाही आहे। त्याच्यामुळे सरकारने दखल घेतली असं कसं म्हणायचं हा विषय। आज त्यांच्या तब्येत दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे, त्यांचं वय 65 वर्ष आहे, त्यांचं 8-9 वर्षापूर्वी एन्जिओप्लास्टी झालेली आहे आणि शिवाय रोजच्या रोज तपासणी चालू आहे, त्यांची BP शुगर लो होतं आहे। सरकारला काही काळजी नाही आहे, सरकारला कदाचित असं आहे की त्यांच्या मरणाची वाट पाहत आहे की काय असं मला वाटायला लागलेलं आहे, परंतु असं जर झालं त्यांच्या तब्येतीला काही झालं तर सरकारला निश्चित याचे परिणाम भोगावे लागतील। कारण लोकांना काय आहे, काहींना असं वाटतं इथे गर्दी उपोषण करण्याकरता गर्दीची गरज नाही, इथं दर्दी लोक लागतात आणि हे व्यक्तिमत्व म्हणजे अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व आहे। इथे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची जर संख्या बघितली आणि त्यांची जर एक बघितलं ना, अत्यंत हुशार, जे जिज्ञासू, ज्यांना शासनाचे पुरस्कार मिळालेले आहेत असे विचारवंत लोक येऊन भेटी देत आहेत, कारण यांचं आंदोलन अतिशय विचारपूर्वक आणि वैचारिक आंदोलन आहे। अच्छा, आणि हा जे 29 तारखेला मनोज जरांगे पाटील हे सुद्धा उपोषणाला बसणार आहेत, तर त्याला तुमचं पाठिंबा नाही का? म्हणजे तुमच्या वेगळ्या मागण्या? एक लक्षात घ्या, आता हे ज्या मागण्यांसाठी उपोषणाला बसलेले आहेत बघा, यांच्या ज्या मागण्यांनी दिलेल्या आहेत त्या ज्या मागण्या आहेत
त्याच मागण्या आता बघा परवाची पत्रकार परिषद झाली तर त्याच्यामध्ये त्यांनी सुद्धा त्याच मागण्या केलेल्या आहेत. मग मला सांगा, मराठा समाजासाठी जो कुणी आंदोलन करेल, कुणीही उद्या अजून दुसऱ्या ठिकाणी जर कुणी एखादा सामान्य कार्यकर्ता जरी बसला त्याच्यासाठी सुद्धा आमचं त्यात समर्थनच असणार आहे. कारण समाजासाठी काम करतोय, कुणीही असो, समाजासाठी जो जो माणूस काम करेल आम्ही त्यांच्यासोबत आहे. ते डॉक्टर सांगतायत यांना ॲडमिट करायला पाहिजे, त्यांनी तसं प्रशासनाला कळवलेलंही आहे, परंतु प्रशासनाकडून काही दखल घेतली जात नाही. आता यांना जर कोणी सांगितलं डॉक्टर, आता अर्थात प्रशासनाचा कुणी माणूस आलेला नाही आहे, परंतु हे डॉक्टर लोक वगैरे सांगतात. आता आम्ही जे इथं थांबतो, मग माणिकराव शिंदे असतील, योगेश शेळके असतील, सुनील कोटकर आहेत, आमचे वावटळे साहेब आहेत, असे आमचे विनोद काकडे पाटील आहेत, आम्ही जी मंडळी, आम्ही सर्वांनी त्यांना सांगितलं की बघा तुमची समाजाला गरज आहे, तुम्ही अभ्यासू आहात, विचारवंत आहात, आणि नुसतं मराठा समाजाला नाही तर सर्व समाजाला. कारण गेल्या आज 11वा दिवस आहे, मुस्लिम समाज, ख्रिस्ती समाज, सर्व म्हणजे सर्व कॅटेगरीचे लोक, अशा कुठल्याच जाती धर्माचा माणूस आहे. अक्षरशः आम्ही काल जेव्हा भेटायला गेलो आयुक्तांना, तर इथे अक्षरशः काही समाजाचे धर्मगुरू आलेले होते. म्हणजे असं हे व्यक्तिमत्व आहे, सर्वांसाठी काम करणारं व्यक्तिमत्व. आम्ही म्हटलं तुमची समाजाला गरज आहे, सर्व लोकांना गरज आहे, तुम्ही हे थांबवलं पाहिजे. परंतु त्यांचं म्हणणं असं आहे, एक तर मी इथं GR घेईल, नाही तर इथून माझी आरती उठेल, आणि तुम्ही जर मला आग्रह करत असाल तर मला गोळ्या घाला मग घेऊन जा, कुठं घेऊन जायचं ते त्यांच्या आंदोलनावर ठाम आहेत. त्यांच्या आंदोलनावर ठाम. धन्यवाद.